ते संगमनगरला आलो आम्ही. इथलं शौचालय पहा, इथला हौद पहा, तिथली स्वच्छता पहा. आणि ह्याच्यावरती शौचालयाच्या वरती सगळी झाडं बिडं आलेली आहेत. त्याला स्वच्छ कोण करणार? काम ठेकेदाराचं. पण ठेकेदाराला कोणच काही बोलत नाही. आणि इथं दोन भांडी तुटलेली आहेत. स्थापत्य लोक कधी लावणार ह्याला? कधी करणार? आलो आम्ही शौचालय पाहायला. हे बघा इथली शौचालयाची परिस्थिती. हे बघा शौचालयाच्या बाहेरचं भाग आणि हे यातल्या यातला फरशा, स्टाईलच्या फरशा सुद्धा आहे ना, स्थापत्य विभाग आणि ठेकेदारांनी खाल्लेत. बघा इथं आम्ही चिखली गावात आलो. दुसरं शौचालय आहे. इथं पहा आजूबाजूचा परिसर कसा आहे. शौचालयाच्या बाजूला दिसतंय का? इथं असं घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. इथं पण आजूबाजूला पण तीच परिस्थिती सगळ्या रस्त्याला. हे बघा हे हाऊस पण कसं आहे अवघड. सगळं शेवाळ लागले त्याला, शेवाळ. हे बघा इथली सिलिंग. हे बघा इथं, हे बघा इथं आता आम्ही पोचलो आहोत अजंठा नगरला, ए पत्रा शेडला, सार्वजनिक शौचालयाच्या इथं. इथं एंट्रीलाच वास चालू झाला आहे फुल. हे बघा सगळा कचरा. हे बघा हे युरोपियन कल्चर, काय अवस्था आहे. हा दरवाजा, सगळं काय तुंबलेलं आहे. दुसरं शौचालय आहे मोरवाडीमधलं. पहा परिस्थिती इथं. हे बघा सगळ्या बाटल्या भरलेल्या, मोठा खड्डा, भांडं पण गायब झाले. भांडं पण गायब झालं. हे बघा इथं काय अवस्था करून ठेवली. हा बघा पहा इकडं पण बघा सगळा बाटल्याचा बाजार. हा इथं तुंबलेलं आहे सगळं. हा इकडं मी मोरवाडीमध्ये आले बघा आता. आणि इकडं पहा सगळं डस्ट वगैरे पडलेलं आहे. इथं फरशा तुटलेल्या बघा, सगळं घाण इथं पडलेली. हे हौद. हा बघा हे शौचालय कसं तुंबलेलं आहे. इथं एक तुंबलेलं. हा बघा ह्याला धुतलं का नाही धुतलं. ह्या सगळ्या बाटल्या आणि बिटल्या, फरशा गायब, फरशा पण विकल्या. स्थापत्य विभागाने दरवाजा गायब आहे बघा, एकाचा दरवाजा गायब. हे बघा इथंही तुंबलेलं आहे.